रोज मनी ती ध्यास हे नवी दाटती भावनांचे काहूर हवे हवे नकळत सांगून जाई भाव सारे एक एक शब्द शब्दांच्या पलीकडे शब्दांच्या पलीकडे शब्दांच्या पलीकडे शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले हे शब्दांच्या पलीकडले प्रथम तुला पाहिले आणिक घडून येते घडले घडून येते घडले शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले आठवते पुनवेच्या रात्री आठवते पुनवेच्या रात्री लक्षदीप विरघळले गात्री लक्षदीप विरघळले गात्री मिठीत तुझिया मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले रहस्य मज उलगडले शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले शब्दांच्या पलीकडले शब्दांच्या पलीकडले. आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी साहित्यिक परंपरा आहे आणि त्यातलं महाराष्ट्राचं अतिशय लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे. आणि पु ल देशपांडे म्हटल्यावरती ओघानेच त्यांचे लाडके कवी बाभ बोरकर हे आलेच. म्हणूनच पु ल देशपांडे आणि बाभ बोरकर यांच्या कामाचा घेतलेला हा छोटासा आढावा. पु ल देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली वाचलं नाही किंवा त्यांच्या साहित्याची मोहिनी नाही असा एकही मराठी माणूस खरं तर शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाने एखादी वल्ली तरी निदान वाचलेली असतेच असते. पुलंनी ज्या वेळेला लेखन सुरू केलं नव्हतं त्यावेळेला त्यांनी गाण्याचा ध्यास घेतलेला होता. पु ल आणि गदिमा यांनी बरंच काम केलं
पुलं सोळुंकर मास्तरांच्या मेळ्यांमध्ये गदिमांची गाणी मिळावीत म्हणून जायचे आणि त्या गाण्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम करायचे. असं करत करत पुढे पु ल आणि गदिमा यांनी खूप काम केलं. मग गुळाच्या गणपतीमधलं ते इंद्रायणी काठी असू दे, किंवा इथेच टाका तंबू असू दे, किंवा नाचरे मोरापासून ते कौसल्याचा रामबाई पर्यंत अशी विविधता त्यांनी आपल्या कामातनं दिलेली आहे. आता विषय निघालाच आहे तेव्हा कौसल्याचा रामबाई ऐकल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. कबीराचे विण तोषेले कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. कबीराचे विण तोषेले कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. भाबड्या भक्तासाठी देव करी काम, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी, धागा जोडी. जानकीचा नाथ, जानकीचा नाथ, राजा घनश्याम, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. हळूहळू घडी डोळे पाहि जो कबीर, पाहि जो कबीर. विणुनिया शेला गेला सखा रघुवीर, सखा रघुवीर. कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम. कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. पुलंच्या गाण्यांबरोबरच त्यांचं लेखनही अमाप होतं हे खरं तर सांगायलाच नको. पुलंनी जेवढं विनोदी लेखन केलं तेवढंच ज्या वेळेला पुलं म्हणतात, संसाराच्या सारीपटाचा कसा उधळला डाव, न कळे कोठून आले वादळ, उलटी झाली नाव. अंगणातली वेल चिमुकली होती नुकती फुलू लागली, अंगणातली वेल चिमुकली होती नुकती फुलू लागली. निराधार होऊ न कोसळे तरुवर पडता घाव, तरुवर पडता घाव. हे ऐकून मनाचा ठाव घेतात ते पुलं. हो, आणि व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, गात पुढे मज जाणी. हे पाडगावकरांचे शब्द पुलंच्या चालीत अगदी सहज आणि सोपे होऊन आपल्याला समजतात. धेना आ आ आ माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. व्यथा असो आनंद असू दे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे. वाट दिसो अथवा न दिसू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे,
गाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे कधी ऐकतो गीत झरातून कधी ऐकतो गीत झरातून वंशवनाच्या कधी मनातून वंशवनाच्या कधी मनातून कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून झुळ झुळतात तराणे तराणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे गा विहगान माझ्या संगे गा विहगान माझ्या संगे आ गा विहगान माझ्या संगे सुरावरी हा जीवत रंगे सुरावरी हा जीवत रंगे तुमच्या परी माझ्याही सुरातून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे माझे जीवन गाणे गाणे व्यथा असो आनंद असू दे व्यथा असो आनंद असू दे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे पुलंचा आणि गदिमांचा जेवढा स्नेह होता तेवढाच पु ल आणि बोरकरांचा सुद्धा होता. तसं बघायला गेलं तर बोरकरांना 2 मुलगे आणि 6 मुली. तरी सुद्धा ते सुनीताबाईंना म्हणायचे, तू माझी मुलगी असायला हवी होतीस. बरं, पु ल आणि बोरकरांचा स्नेह किती असावा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुलंचा एकदा वाढदिवस होता. त्यावेळेला बोरकरांनी सकाळी गोव्याहून त्यांना फोन केला आणि आशीर्वाद दिले किंवा शुभेच्छा दिल्या. पण तरी सुद्धा त्याच दिवशी रात्री 11च्या सुमारास बोरकर मुंबईत हजर. सुनीताबाईंनी ज्या वेळेला त्यांना विचारलं, अहो तुम्ही सकाळी तर फोन करून शुभेच्छा दिल्या होत्यात, मग आत्ता इथे कशाला? त्यावरती बोरकरांनी जे उत्तर दिलं ते अगदी मनाचा ठाव घेतं. बोरकर म्हणाले, शुभेच्छा नुसत्या फोन करून द्यायच्या नसतात किंवा आशीर्वाद ज्या वेळेला डोक्यावर हात ठेवून देतो ते खरे आशीर्वाद असतात. वा वा वा. असे हे बोरकर. आणि त्याच प्रेमापोटी पु ल आणि सुनीताबाई बोरकरांच्या कवितांचे कार्यक्रम करायचे. आता पुलंचा विषय म्हटल्यावरती बोरकरांना विसरून कसं चालेल. बोरकरांना पु ल आनंद यात्री कवी म्हणायचे. वा. ज्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला असे बाळकृष्ण भगवंत बोरकर उर्फ बाभ बोरकर किंवा बाकी बाब. आणि बोरकर म्हटलं की बालभारतीच्या पुस्तकातली आठवते ती कविता म्हणजे, माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कडे कपारी मधुनी घट फुटती दुधाचे
माझ्या गोव्याच्या भूमी माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी. माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी, पाना फुलांची कुसर पशु पक्ष्यांच्या किनारी. माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा. माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारापुढे सोन्या चांदीच्या रे धारा. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा. माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा. माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी. चांदी म्हणजे जे मासे वगैरे असतात ती सागरातली चांदी. माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी, आतिथ्याची अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी. माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी, खोल आरक्त घावात शुद्ध वेदनांची गाणी. खोल आरक्त घावात शुद्ध वेदनांची गाणी, माझ्या गोव्याच्या भूमीत. गोव्यावरती बोरकरांनी भरभरून प्रेम केलं, पण फक्त कोकणी भाषेतच त्यांनी काव्य केलं असं नाही, तर त्यांनी मराठीमध्ये विपुल काव्य संपदा आपल्याला बहाल केलेली आहे. आणि गोव्यावरती तर भरभरून प्रेम केलं. अंकिता, माझी खूप आवडती कविता, जसं तू म्हणालीस आपल्याला पाठ्यपुस्तकात होती, पण तुला माहितीये का कवितेत एकूण 11 कडवी आहेत. बापरे. जी आपण सगळी घेतलेली नाहीयेत. तर मला एक आपल्या रसिक प्रेक्षकांना असं सांगायचंय की 11 कडव्यांमधली काही कडवी आम्ही घेतली आहेत, तुमची उत्सुकता वाढवलेली आहे. आता उरलेली कडवी तुम्ही नक्की वाचा, त्यासाठी पुस्तक आणा, बाभा बोरकरांचा काव्यसंग्रह आणा आणि ही कविता नक्की वाचा. खरंच आहे. पु ल बोरकरांच्या कवितेचं वर्णन करताना म्हणतात, शेक्सपियरच्या अँटनी अँड क्लिओपॅत्रा नाटकातला क्लिओपॅत्राच्या बाबतीत इनोबार्बस म्हणतो, एज कॅनॉट विदर हर नॉर कस्टम स्टेल हर इन्फिनाइट व्हरायटी. म्हणजेच काय, तर वयामुळे तारुण्याच्या पाकळ्या गळून पडत नाहीत, तर अतिपरिचयामुळे प्रेमाला कधी शिळेपणा येत नाही. वा. बोरकरांच्या कवितांमध्ये सुद्धा ही इन्फिनाइट व्हरायटी कायम होती, म्हणून त्यांची प्रत्येक कविता आपल्याला ताजी वाटते, त्याच्यात इन्फिनाइट व्हरायटी आपल्याला जाणवते. अशाच काही आपल्याकडे व्हरायटी दाखवणाऱ्या कविता सुद्धा आहेत. नक्कीच आहेत. पण मला याच अनुषंगाने एक सांगावंसं वाटतंय की एक कवी म्हणून प्रचंड अभिमान असणारे होते बाभा बोरकर. म्हणजे कधीही त्यांना कोणी फोन केल्यानंतर आपण हॅलो म्हणतो किंवा नमस्कार वगैरे अशी एक पद्धत असते आपली, पण ते कायम कोणाचाही फोन आल्यानंतर पोएट बोरकर स्पीकिंग असं म्हणायचे. इतकं कवितेवरती त्यांनी भरभरून प्रेम केलं होतं किंवा स्वतः कवी आहोत याचा त्यांना नितांत अभिमान होता. तर याच पोएट बोरकर यांची एक साद म्हणून कविता आहे, ती यानंतर सादर करते. एकच माझा साद ऐक प्रभू, एकच माझा साद. प्रत्यक्ष भगवंताला साद घातलेली आहे. आता आपण सुद्धा भगवंताच्या दरबारी जातो, बरंच काय काय मागतो, पण ही साद जरा वेगळी आहे. कविता जसजशी उलगडत जाईल त्या पद्धतीनं त्या भावना सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील, आशय विषय तुम्हालाही कळेल. एकच माझा साद ऐक प्रभू, एकच माझा साद, पचून देई मला कधीही इवलासाही प्रमाद. स्वार्थे माझे मिटता लोचन. काय स्वार्थ, स्वार्थामुळे जर कधी माझे लोचन मिटले तर काय. स्वार्थे माझे मिटता लोचन, घाल त्यात अविलंबे अंजन. मोही गुंतता जरा कुठे मन, मागे लाव प्रवाद. एकच माझा साद ऐक प्रभू, एकच माझा साद. परदुःखावर शिजले जे सुख, परदुःखावर शिजले जे सुख, विटाळले जरी तेणे हे मुख. या हृदयातून त्या दुःखाचे उठवी शतपडसाद. एकच माझा साद ऐक प्रभू, एकच माझा साद. ठेच अचानक लाव पदाला,
ठेच अचानक लाव पदाला, खोक पडू दे अभिमानाला. पाज यशाची चढता मजला, चढला जरी उन्माद, एकच माझा साद ऐक प्रभू, एकच माझा साद. निष्ठा जरी मम दुबळी झाली, निष्ठा जरी मम दुबळी झाली, खचवी भू झणी चरणाखाली. विकल करी वर वंचित प्राणा, कोंडुनी अंतरनाद. एकच माझा साद ऐक प्रभू, एकच माझा साद. पापा सरशी देऊन शापा, फार सुंदर कडवं आहे. पापा सरशी देऊन शापा, सन्मार्गी मज लावी बापा. की आता काय मला सन्मार्गाला लागू दे आणि हेच शेवटी माझं अखेरचं तुझ्याकडे मागणं आहे. पापा सरशी देऊन शापा, सन्मार्गी मज लावी बापा. जाणतसे मी तुझ्या घरी प्रभू, जाणतसे मी तुझ्या घरी प्रभू. शासन हाही प्रसाद, एकच माझा साद ऐक प्रभू, एकच माझा साद. इथे हे कवी खूप वेगळे ठरतात ग. म्हणजे आपण अगदी माऊलींच्याकडे आपण पाहिलं तर त्यांनी जेव्हा काहीतरी मागण्याची वेळ आली, जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरीची सांगता केली, तेव्हा त्यांनी पसायदान रूपानं परमेश्वराकडे अखिल विश्वासाठी मागणं मागितलं होतं. आणि तसंच एक वेगळ्या पद्धतीचं मागणं या कवितेमध्ये बाभ बोरकरांनी सुद्धा मागितलेलं आहे. आणि नक्कीच संत ज्ञानेश्वरांच्या सुद्धा कवितेचे संस्कार ते अभिमानानं मिरवत होते किंवा त्याबद्दल आस्था ठेवत होते, असे हे कवी अर्थात बाभ बोरकर. मी जसं म्हटलं इन्फिनाइट व्हरायटी, तशी बोरकरांनी साद भगवंताला घातली आहे. बरोबर आहे. अशीच काही अजून व्हरायटी बोरकरांची खूप आपल्याकडे जाणवते. अशीच त्यांची सांजवेळ सुद्धा खूप वेगळी कविता आहे. वेगळी कविता आहे. आणि संध्याकाळ कात्तर वेळ आपण म्हणतो, या संध्याकाळी एक वेगळं काहूर आपल्या मनात दाटतं, एक वेगळी स्थिती असते भावनेची सुद्धा. तर एक अतिशय संपन्न कवी ही सांजवेळ कशी उलगडू शकतो त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही कविता आहे. थोडंसं गाऊन सादर करते, वा. प्रयत्न करते. आम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. ओवी सदृश साधारण त्या चालीमध्ये ही शब्दरचना आपल्यासमोर प्रस्तुत करते. सूर्य गेला देशांतरा आणि दिशा अंधुकली. सूर्य गेला देशांतरा आणि दिशा अंधुकली. पंख दमल्या पक्षांची मिरी घरा परतली. नभाचिया नुरेवर रंग विटुनी उल्हासी. त्याचा गाभा गढुळला स्पष्ट दिसे कासाविषी. तरुगिरीचिया ओळी कुणी फासल्या अशा वाटे. तरुगिरीचिया ओळी कुणी फासल्या अशा वाटे. तप्त सावळ्या भूमीचा कोंडलेला श्वास सुटे. श्रांत कोलाहाल टाकी वायूचिया स्कंधीमान. सिंधू तीरी घ्यावयाला सांज वेळ समाधान. भव्य नौकातले दीप स्तब्ध सावधान झाले. भव्य नौकातले दीप स्तब्ध सावधान झाले. त्यास देखुनी जळाचे खिन्न काळीज हालले. तेजोरेषा थरारल्या त्याच परी काळ जात. तेजोरेषा थरारल्या त्याच परी काळ जात. आणि तया पाहुनिया दीप जाहले स्तिमित. दूर कुठून साला गूढ घंटारव कानी. मंत्रमुग्ध माझी वृत्ती मुके मन मुके वाणी. मंत्रमुग्ध माझी वृत्ती मुके मन मुकी वाणी.
वा. साधारण हीच असते आपली भावनेची अवस्था, पण ती आपल्याला शब्दात मांडता येत नाही. ती कविराजांनी, कविश्रेष्ठांनी मांडावी आणि इतक्या सुंदर शब्दात. वा. खरंच आहे. कविता म्हणजे बोरकर, पण बोरकरांचं आणि कवितेचं नातं आकार कसं घेत गेलं हे सांगताना तेच एका मुलाखतीत म्हणाले होते की आमच्याकडे अभंग, ओव्या ह्या सगळ्या माध्यमातनं कविता म्हणजे काय हे मला समजत गेलं आणि हळूहळू पुढे जाताना कविता सापडत गेली. वा. लहानपणी बोरकरांच्या घरी वाचनापेक्षा सुद्धा पाठांतरावरती जास्ती भर होता. बोरकरांच्या तिन्ही भावंडांना असा एक नेम घालून दिला होता की दर दिवशी संध्याकाळी एखादं पद बिनचूक पाठ म्हणून दाखवायचं. ज्या दिवशी बोरकरांची वेळ आली त्या दिवशी नेमकं बोरकरांचं ते पद तयार नव्हतं. पण आता करायचं काय, शेवटी बोरकरच ते. त्यांनी स्वतः माळीवरती जाऊन एक पद लिहून काढलं आणि ते पाठ म्हणून दाखवलं. पण त्यांच्या काकाने त्यांना सांगितलं, हे कुठलं संत पद नाहीये, संत असं लिहित नाहीत. बोरकर म्हणाले की हो, हे संत पद खरं तर नाहीच आहे, मी हे पद लिहिलंय. पण कोणाचा त्याच्यावर विश्वासच बसेना ग. मग बोरकर म्हणाले ठीक आहे, मी तुम्हाला इथे पुन्हा एकदा अजून एक पद लिहून दाखवतो. आणि बसल्या बैठकीला बोरकरांनी एक नवीन पद लिहून दाखवलं. वा वा. एवढे प्रतिभा संपन्न कवी, आज त्यांचा आढावा आपण घेतोय. बोरकरांनी अभंग स्वरूपी बऱ्याच कविता लिहिल्या. बोरकरांनी संत ज्ञानदेव गेले तेव्हा काय झालं अशी सुद्धा एक कविता लिहिली आहे. खूप सुंदर कविता आहे, फारच अप्रतिम, उत्कट. आणि जिथे आपले विचार संपतात तिथून एखाद्या कवितेचे विचार सुरू होतात किंवा एखाद्या कवीची प्रतिभा आपल्याला पाहायला मिळते, त्याचं हे अतिशय उत्कट असं उदाहरण म्हणता येईल. अक्षरशः रडू येतं ही कविता वाचता वाचता. आणि तू विचार कर अंकिता की आजपासून कैक वर्षांअगोदर म्हणजे 750 वर्षांअगोदर ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला आणि त्यानंतर कित्येक वर्षानंतर बोरकरांचा जन्म झाला. पण माऊलींबद्दलची प्रचंड आस्था, प्रचंड प्रेम आणि ती कळ काय असेल जेव्हा माऊलींनी संजीवन समाधी घ्यायची ठरवली, ती कळ तेव्हा बाकीच्या सगळ्यांना कशी वाटली असेल, ती आर्ततेने त्यांनी या कवितेतनं मांडलेली आहे. आणि ती कविता आपल्यासमोर प्रस्तुत करते. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, वेद झाले रानभरी गोंधळले संत. ज्ञानदेव गेले तेव्हा आटे इंद्रायणी, मराठीच्या वडातळी जळू लागे पाणी. ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती, ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती, आसवांच्या डोई झाली विझू विझू ज्योती. ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला, ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला, बाप रखुमा देवीवरू कटीत वाकला. ज्ञानदेव गेले तेव्हा बापुडला नामा, ज्ञानदेव गेले तेव्हा बापुडला नामा, लागोपाठ भावंडे ती गेली निजधामा. माझ्या ज्ञानराजा तेरे कळो आले आज, माझ्या ज्ञानराजा तेरे कळो आले आज, भर दुपारी ही तशी झाली तिन्ही सांज. तेव्हांच्या सारखा पुन्हा बावला मोगरा, तेव्हांच्या सारखा पुन्हा बावला मोगरा, भुईभर झाल्या कळ्या तुटला आसरा. इथे इथे आळंदीत आता उर मात्र फाटे, इथे आळंदीत आता उर मात्र फाटे, पंढरीच्या वाटेतही बाभळीचे काटे. कळ्यांचाही वास जीवा जाहलासे फास, कळ्यांचाही वास जीवा जाहलासे फास, एकाकी प्रवास आता उदास उदास. ज्ञानदेव गेले तेव्हा
कोसळली भिंत. वेद झाले रानभरी गोंधळले संत. बोरकर खरंच आपल्या शब्दांनी निशब्द करून टाकतात. इथे मला असं म्हणावंसं वाटतं की जर या प्रतिभावान कवीबद्दल आपल्याला काही सांगायचं असेल तर आपल्याला त्यांच्याच शब्दांचा आधार घ्यावा लागेल. कारण ते त्यांच्या एका कवितेत लिहितात, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळते. दोन्ही कर जोडून, हात जोडून त्यांच्या कवितेसमोर वंदन करावं, नतमस्तक व्हावं, असे हे श्रेष्ठ कवी अर्थात कविवर्य बाभ बोरकर. तेच बोरकर म्हणतात, रात्री समयीशी वाचावी ज्ञानेशाची अमृत ओवी. रात्री समयीशी वाचावी ज्ञानेशाची अमृत ओवी. कविता स्नेहे वात जळावी उजळीत मनाचा द्वैतपणा. वा वा, काय सुंदर शब्द आहेत. उजळीत मनाचा द्वैतपणा. आहा. दीप्ती, तुला माहितीये बोरकरांनी जेवढं प्रेम शब्दांवरती केलं तेवढंच त्यांनी अजून एका गोष्टीवरती प्रेम केलं. कुठल्या? माशांवरती. अगं गोव्याचे ते माशांवरती प्रेम नाही करणार तर मग नवलच म्हणावं. म्हणजे त्यांना अगदी असं सांगायचं अवकाश की आज बाजारात बांगडे चांगले आलेत म्हटल्यावर बोरकरांचे बाकी बाब झालेच म्हणून समजायचं. त्या क्षणी जे काम हातात असेल ना ते सोडून ते बाजारात बांगडे आणायला जाणार. किती छान. पण ह्या इतक्या छान मनाच्या कवीने कुठल्या मुहूर्तावर गोयान लोही आयलो रे लिहिलं काय माहिती. वा वा वा. खरं तर इतकं छान गाणं, पण दुर्दैवाने त्याच वेळेला लोही यांनी गोवा मुक्ती संग्रामाची सुरुवात केलेली होती आणि पोर्तुगीज सरकारने ह्या गाण्यासाठी हे गाणं लिहिलं म्हणून बोरकरांना गोव्यामध्ये पाय ठेवायला बंदी केली. बापरे. त्याही पुढे जाऊन जे कोणी बोरकरांना पकडून देईल त्यांच्यावर 25,000चं बक्षीस त्यांनी लावलं. पण ह्यातनंच आपल्याला समजतं की हे शब्द किती धारदार आहेत नक्कीच. आणि काय किमया करून जातात. हे सगळे अनुभव गाठीशी ठेवून त्यांना कळलं होतं जीवन म्हणजे काय आहे अगदीच. किंवा ते कसं जगलं पाहिजे. त्याच्यावरूनच एक अत्यंत सुप्रसिद्ध कविता बाभ बोरकरांची, जीवन त्यांना कळले हो. वा. ती जर सादर केली नाही तर मला असं वाटतं की कवी बाभ बोरकर यांच्याबद्दल आपण जे काही सांगतोय ते अपूर्णच राहील. नक्की. तर ही माझी अतिशय आवडती कविता आहे. तुमचीही अतिशय आवडती कविता आहे मला माहितीये, तीच सांगते. जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. जीवन त्यांना कळले हो, जळापरी मन निर्मळ ज्यांचे, जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथ मिळाले हो. चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाघळले हो. जीवन त्यांना कळले हो, सिंधू सम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो. आप्तकाली अन दिनांवर घन होऊन जे वळले हो. जीवन त्यांना कळले हो, दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो. पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो. जीवन त्यांना कळले हो. वा. आत्मदळाने नक्षत्रांचे, आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो. साया साविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो. उरीच ज्या आढळले हो. जीवन त्यांना कळले हो, सिंधू सम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो. आपत्काली अन दिनांवर घन होऊन जे वळले हो. जीवन त्यांना कळले हो. आत्मदळाने नक्षत्रांचे, आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो. साया साविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो. उरीच ज्या आढळले हो. जीवन त्यांना कळले हो. इतकं सुंदर लिहिलंय. खूप म्हणजे मस्त. आपण असं म्हणू की क्षणोक्षणी यांना कवितेचा साक्षात्कार झालेला आहे अशी प्रचिती आणि अनुभूती आपल्याला येते. आणि खरोखरच जीवन त्यांना कळलं होतं म्हणून ते इतकं सुंदर लिहू शकले. जसं या जीवनाबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे तसं प्रेमावरती सुद्धा त्यांनी भरभरून प्रेम केलंय. त्यांच्या बऱ्याच प्रेम कविता सुद्धा प्रसिद्ध आहेत.
त्यातली एक कविता जी मला खूप आवडते, तव नयनांचे दल हलले ग. बघ ना, म्हणजे ती कविता वाचल्यानंतर हे नेत्र, हे नयन, हे डोळे कुणाचे आहेत ते पाहण्याची इच्छा होते. ती किती सुंदर असेल त्यापेक्षा तिचे नेत्र म्हणजे डोळे किती सुंदर असतील. तशीच त्यांची एक प्रेमाची जरा वेगळा विचार आपल्या समोर आणणारी कविता. त्यामध्ये ते म्हणतात, संधी प्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटोयावी. वा. याच कवितेत ते असं लिहितात की असावीस पास जसा स्वप्न भास, जीवी कासावीस झाल्या विना. तेव्हा सखे आण तुळशीचे पान, तुझ्या घरी वाण नाही त्याची. तूच ओढलेले त्या सवेदे पाणी, थोरना त्याहुनी तीर्थ दुजे. आणि शेवट म्हणजे अत्यंत निर्वाणीचं आहे, पण खूप काही सांगून जाणार आहे. वाळल्या ओठा दे निरोपाचे फुल. वा. ही सांगत आहे. तो जो कोणी आहे प्रियकर, त्याच्या आयुष्याच्या सांगतेचं हे अखेरचं मागणं आहे. वाळल्या ओठा दे निरोपाचे फुल, भुली तली भूल शेवटली. संधी प्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी. क्या बात आहे. किती किती सुंदर. खरं तर बोरकरांबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. आणि आपला हा प्रयास होता की उत्तम निवडक आपल्या रसिकांपर्यंत पोहोचवायचा, आणि तो प्रयत्न मला असं वाटतं आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण बोरकर हा असा विषय आहे की काही मिनिटांच्या अवधीमध्ये जरी आढावा घ्यायचा म्हटलं तरी सुद्धा ते शक्य नाहीये. म्हणून हा काही छोटासा भाग, पण तुम्ही नक्कीच त्यांची कवितांची पुस्तकं घ्या आणि वाचा, म्हणजे बोरकर काय आहेत ते नक्की कळेल. नक्की. आणि मला इथे एक सांगावंसं वाटतंय की कविश्रेष्ठ बाभ बोरकरांची कविता सांगायला मिळणं, आपल्यापर्यंत पोहोचवायला मिळणं, हे माझं फार मोठं भाग्य आहे. खरं तर काही मिनिटांचा हा प्रवास होता, पण या एका प्रवासासाठी अनेक जण कार्यरत झालेले आहेत, अनेक जण एक उत्तम टीमच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत. त्यामुळे हा फक्त माझा आणि अंकिताचाच प्रयत्न नाहीये, तर आमच्या टीमचा प्रयत्न आहे. ह्या बोरकरांच्या एवढ्या सगळ्या कवितांमध्ये आता भागाच्या ह्या सांगतेकडे आपण आलो आहोत, तर त्यांच्याच एका छानशा कवितेने आजच्या भागाची आपण सांगता करूया. नक्कीच. त्यांचीच एक खूप छान कविता आहे. ते म्हणतात, क्षमा करी थांबवेना सागराला आली जाग. क्षमा करी थांबवेना सागराला आली जाग. चंद्र आला डोईवर ढगांची हो पांगा पांग. ते असं पुढे लिहितात, गात गात तुझी गाणी संपविन तरी वाट. तुझ्यासाठी ठेवीन या शुद्ध रुचिराचा पाट. वा. तेव्हा नको बोल लावू डोळा आणू नको पाणी. तुझ्यावरल्या प्रीतीची जाणतीच गे निशाणी. वाट काट वेगे जी मी तुझ्यासाठी केली सोपी. स्वप्ने संपता येथली तेथे जाऊ गाढ झोपी. आज अनंतात बाभा बोरकर कुठे आहेत ठाऊक नाही, पण त्यांची कविता आपल्याजवळ आहे आणि हे आपलं फार मोठं संचित आहे. फार कमी कालावधीमध्ये तुम्हाला उत्तम देण्याचा आमचा प्रयत्न होता, आणि आमच्या परीने आम्ही आपल्यापर्यंत उत्तमोत्तम पोहोचवलेलं आहे. पण यानंतर सुद्धा अशाच काही साहित्यिकांबद्दल, कवींबद्दल, संगीतकारांबद्दल आपल्यासोबत सुसंवाद साधायचा आहे. पण थांबतोय ना आजच्या भागापुरतं? थांबूया. नमस्कार. रोज मनी येती ध्यास हे नवी दाटती भावनांचे काहूर हवे हवे नकळत सांगून जाई भाव सारे एक एक शब्द शब्दांच्या पलीकडे शब्दांच्या पलीकडे